स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा 8 लेसनचा प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. 8 लेसन जो आपला आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी याचा आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. पहा, आधी आपण फिल इन द ब्लँक्स बघूया. पहा, फर्स्ट फिल इन द ब्लँक्स आहे. हे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत. देअर इज डॅश डॅश बिटवीन लाईक चार्ज. देअर इज ऑलवेज रिपल्शन बिटवीन लाईक चार्ज. हे आन्सर आहे बघा. ऑलवेज रिपल्शन बिटवीन लाईक चार्ज. सेकंड आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन अन ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज. सेकंडचा आन्सर तुम्हाला आहे डिस्प्लेसमेंट ऑफ, हे बघा हे इथे दिले तुम्हाला, डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज. थर्ड आहे अ लाइटनिंग कंडक्टर इज मेड ऑफ अ डॅश डॅश स्ट्रिप. मेड ऑफ अ कॉपर स्ट्रिप. डी आहे डॅश डॅश डज नॉट गेट इलेक्ट्रिकली चार्ज्ड इझिली बाय रबिंग. त्याचा आन्सर आहे इथे स्टील. ई आहे देअर इज डॅश डॅश व्हेन ऑपोजिट इलेक्ट्रिक चार्ज कम नियर इच अदर ऑलवेज अट्रॅक्ट. ऑपोजिट चार्ज ऑलवेज अट्रॅक्ट आपण बघितलेलं आहे. याचा आन्सर येणार आहे ऑलवेज अट्रॅक्ट. हे बघा इथे आहे. अ डॅश डॅश कॅन बी डिटेक्टेड विथ अन इलेक्ट्रोस्कोप. डॅश डॅश कॅन बी डिटेक्टेड विथ अन इलेक्ट्रोस्कोप. चार्ज्ड ऑब्जेक्ट कॅन बी डिटेक्टेड विथ अ इलेक्ट्रोस्कोप. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. सेकंड आहे एक्सप्लेन व्हाय इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ अन अम्ब्रेला व्हेन देअर इज हेवी रेन. बघा, हेवी रेन असेल तेव्हा अम्ब्रेला घेऊन बाहेर का जायचं नाही. बघा क्वेश्चन सेकंड, पॉइंट वाईज दिले मी तुम्हाला. लार्ज अमाउंट ऑफ चार्ज डेव्हलप अँड ट्रान्सफर्ड टू अर्थ ड्युरिंग हेवी रेनफॉल. बघा, हे महत्वाचं आहे. लार्ज अमाउंट ऑफ चार्ज डेव्हलप अँड ट्रान्सफर टू अर्थ ड्युरिंग हेवी रेनफॉल. सेकंड पॉइंट, दिस चार्ज मे पास थ्रू द मेटॅलिक रॉड ऑफ द अम्ब्रेला टू द पर्सन कॅरिंग इट. म्हणजे तो रॉड असतो त्याच्यावरती तो चार्ज येऊ शकतो. हेन्स म्हणायचं आणि पूर्ण क्वेश्चन आपला लिहून काढायचा आहे. जो पूर्ण क्वेश्चन आहे तो लिहून काढायचा. म्हणजे कोणता एक्सप्लेन काढायचं, व्हाय काढायचं. इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ अन अम्ब्रेला व्हेन देअर इज अ हेवी रेनफॉल. हे लिहून काढायचं. पुढे आन्सर इन युअर ओन वर्ड. फर्स्ट आहे हाऊ विल यू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम लाइटनिंग. तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करू शकता लाइटनिंग पासून. बघा, अवॉइड टेकिंग शेल्टर अंडर ट्री. फर्स्ट. सेकंड, अवॉइड बीइंग नियर टू एनी काइंड ऑफ मेटल ऑब्जेक्ट. वी शुड नॉट गो आउट विथ अन अम्ब्रेला. 3 पॉइंट दिलेत बघा. अवॉइड टेकिंग शेल्टर अंडर ट्री, अवॉइड बीइंग नियर टू एनी काइंड ऑफ मेटल ऑब्जेक्ट. थर्ड, वी शुड नॉट गो आउट विथ अन अम्ब्रेला. बी आहे बघा, हाऊ कॅन चार्ज जनरेट. फर्स्ट, याचा आन्सर देते मी. हाऊ कॅन चार्ज जनरेट. फर्स्ट, चार्ज आर जनरली इन अन ऑब्जेक्ट व्हेन द ऑब्जेक्ट लॉस और गेन सम इलेक्ट्रॉन. बघा, हा, चार्ज आर जनरेटेड इन अन ऑब्जेक्ट व्हेन द ऑब्जेक्ट losses or gain some electron. Second दिले मेथड ऑफ जनरेटिंग चार्ज आर रबिंग, कंडक्शन अँड इंडक्शन. म्हणजे कधी चार्ज डेव्हलप होतो, रबिंग, कंडक्शन, इंडक्शन, पण कधी जेव्हा लॉस आणि गेन करतो इलेक्ट्रॉन तेव्हा. थर्ड आहे इन द लाइटनिंग कंडक्टर. इन द लाइटनिंग कंडक्टर व्हॉट प्रोव्हिजन इज मेड फॉर स्प्रेडिंग द इलेक्ट्रिसिटी इन टू द ग्राउंड. ह्याचा आन्सर बघा इथे दिले तुम्हाला, बुक मध्येच आहे बघा, पेज नंबर 57 वरती. हे बघा, इथून ते इतकं आन्सर आहे. पिट. पॉइंट वाईज लिहा. इथे फर्स्ट पॉइंट, इट कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रिप विथ वन एंड फोक. दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. सेकंड पॉइंट, द अदर एंड ऑफ द स्ट्रिप इज कनेक्टेड टू द प्लेट्स ऑफ कास्ट आयर्न. Third, a pit is dug in a ground, coal, salt are filled into the pit and the iron plate is placed upright in the pit. बघा, अशा पद्धतीने. आणि इन द लाइटनिंग कंडक्टर व्हॉट प्रोव्हिजन टू मेक स्प्रेड द इलेक्ट्रिसिटी इन टू द ग्राउंड. असं आपण हे ही प्रोव्हिजन असते त्याच्यामध्ये. हे 3 पॉइंट लिहायचे आहेत. फोर्थ आहे तुम्हाला, व्हाय डू फार्मर्स स्टिक अन आयर्न स्टॅफ
into the ground while working in the field in rainy season. म्हणजे पहाड वगैरे लोखंडाची असते ते काम करताना रेनी सीझन मध्ये फार्मर मातीत का असे खोचून ठेवतात बघा. परत तेच आपण जे अम्ब्रेलाचं बघितलेलं तसंच लार्ज अमाऊंट ऑफ चार्ज हा सेम पॉइंट आहे त्याला अम्ब्रेलाला आणि ह्याला. लार्ज अमाऊंट ऑफ चार्ज डेव्हलप अँड समटाइम ट्रान्सफर टू अर्थ ड्युरिंग हेवी रेनफॉल. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ चार्ज डेव्हलप होतो आणि तो ट्रान्सफर होतो अर्थवरती कधी हेवी रेनफॉल म्हणजे वीज पडते आपल्या थोडक्यात. ड्यू टू आयर्न शॅफ्ट द चार्ज विल बी कंडक्ट टू द अर्थ थ्रू आयर्न मेटल अँड स्प्रेड इन टू द ग्राउंड. जमिनीत खोचल्यामुळे काय होतं ड्यू टू आयर्न शॅफ्ट द चार्ज विल बी कंडक्ट टू द अर्थ थ्रू द आयर्न मेटल अँड स्प्रेड इन टू द ग्राउंड. पुढे आहे ई बघा. Why is lightning not seen every day during the rainy season? नेहमीच का दिसत नाही बघा. आपण बघितलेलं आहे की क्लाउडवरती निगेटिव्ह चार्ज तयार होतो. When a negative charge the bottom of the cloud become much larger than the charge on the ground, it start flowing towards the ground in stage. बघा. But when the negative charge at the bottom of the cloud become much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stage, but this does not happen every day. म्हणजे हे रोज होत नाही. So lightning is not seen every day during rainy season. पुढे फोर्थ क्वेश्चन आहे तुम्हाला. What are the characteristics of static electric charge? बघा. It remains on object for a short duration. Characteristics दिलेले आहेत तुम्हाला. It remains on object for a short duration. Second आहे like charge repels each other. Unlike charge attract each other. The charge of static electricity are absorbed in moist air. 4 पॉइंट लेत बघा. It remain on object for a short duration. Like charge repel each other. Unlike charge attract each other. आणि the charge of static electricity are absorbed in moist air. Fifth question आहे तुम्हाला. What is the damage caused by lightning? काय डॅमेज होतात आणि what will you create awareness to protect it? तुम्ही काय काळजी घ्याल बघा. डॅमेज काय होतात. कॉज फायर आग लागू शकते. बी पर्सन ऑन हुम लाइटनिंग स्ट्राइक्स मे बी डाय अल्सो. म्हणजे ज्याच्यावरती वीज पडते तो माणूस मरू सुद्धा शकतो. मग आपण काळजी काय घ्यायची बघा. ए इन्स्टॉल लाइटनिंग कंडक्टर ऑन बिल्डिंग. आपण बघितलं नाही बघा लाइटनिंग कंडक्टर. इन्स्टॉल लाइटनिंग कंडक्टर ऑन बिल्डिंग. सेकंड डू नॉट स्टँड ऑन अ ओपन ग्राउंड ड्युरिंग थंडर स्ट्रॉम. म्हणजे वादळ असेल तेव्हा ग्राउंडवरती उभं राहू नका. डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड. डू नॉट स्टँड नियर ऑन इलेक्ट्रिक पोल. तसंच डू नॉट स्टँड ऑन नियर इलेक्ट्रिक पोल. स्टँड ऑन ओनली वूड ऑर प्लास्टिक शीट. अशा वेळेला लाकडाच्या आणि प्लास्टिकच्या शीटवरती तुम्ही उभं राहिल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो. पहा या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. 8 लेसनचे 7 स्टँडर्डच्या 8 लेसनचे आपण एक्सरसाइज सॉल्व्ह केलेला आहे. तसंच आधीच्या सुद्धा सगळ्या लेसनचे एक्सरसाइज तसेच एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. नक्की पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.